नमस्कार। यावेळेला एएचएन न्यूजची टीम पत्रकार भवनच्या त्या परिसरामध्ये आहे, ज्या ठिकाणी धनंजय कुणबी समाज विकास महासंघ नागपूरतर्फे विदर्भस्तरीय उपवर युवक युवती परिचय हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। आपण बघू शकता यावेळेला की दस्तूरखुद्द सर्व लोक या ठिकाणी उभे आहेत, सर्व अधिकारी आणि पदाधिकारी ज्यांच्या मार्फत हा कार्यक्रम होतो आहे। आणि ही अतिशय एक चांगली बाब आहे की वरवधू हा जो परिचय मेळावा आहे, ज्यामध्ये अनेकांचे लग्न होणार नाही, ऋणानुबंधांच्या गाठी भेटी या ठिकाणीच होणार आहे। आपण दस्तूरखुद्द या ठिकाणी काही पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया। दादा, मला हा सांगा, हा कार्यक्रम जो आयोजित करण्यात आला, हा घेण्यामागचा नेमका उद्देश काय आहे? वरवधू परिचय मेळावा जो आहे, हा जो आयोजित करण्यात येत आहे की आता या धकाधकीच्या काळामध्ये वरवधूंच्या पालकांना जे आहे एकमेकाशी संपर्क करणं कठीण झालं आहे। त्याच्यामुळे या माध्यमातून आम्ही त्यांचे बायोडाटा कलेक्ट करतो आणि त्या ठिकाणी त्यांना आपला परिचय दिल्यानंतर जे त्या परिचय दिल्यानंतर त्यावरून त्यांना ज्यांना काही निवड करायची आहे ते कॉन्टॅक्ट करतात त्या माध्यमातून कार्यक्रमाच्या। उरकुंदे साहेबसुद्धा आपल्यासोबत आहे, त्यांना आपण विचारा। सर, मला हे सांगा की आज हा जो कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे, यामध्ये जे भाग घेणारे जे लोक असतील आहे ते कुठनं येणार आहे? या कार्यक्रमामध्ये येणारे जे लोक आहेत ते सर्व विदर्भ स्तरावरचे असतातच। ह्याशिवाय मध्य प्रदेश आणि आजूबाजूचे जे स्टेट्स आहेत तिथेसुद्धा जे समाजाचे लोक राहतात तिथले लोकसुद्धा येतात आणि जे येतात त्या सगळ्या लोकांना आम्ही ही जी दरवर्षी हा उपक्रम करतो त्याच्यामध्ये सहभागी होण्याचं देतो आहे आम्ही त्यांना व्यवस्था। सर, मला अध्यक्ष महोदय पण आहे, त्यांच्याशी बातचीत करूया। सर, मला हे सांगा की आपण जे नवीन युवक युवती असतात आहे, तरुण तरुणी असतात आहे, त्यांच्यासाठी हा कार्यक्रम आहे की ज्या काही विधवा असेल किंवा ज्यांची जाहीर सोडचिठ्ठी झालेली असते अशा लोकांचा सहभाग राहणार आहे? नाही, यावर्षी आम्ही जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्याच्यामध्ये ग्रामीण स्तरावरूनही बरेच लोक येतात आणि 10-11 वर्षापासून आपण सतत करत असल्यामुळे हजारो मुलामुलींचे लग्न जमण्याचं एक मोठं माध्यम निर्माण झालं आहे। यावर्षीसुद्धा आम्ही जे विधवा वगैरे आहे, ज्या घटस्फोट झाले आहेत अशांचासुद्धा समावेश याच्यामध्ये केला आहे। त्या दृष्टीनं त्यांनासुद्धा त्या संधी मिळू शकेल आणि त्यांना योग्य वर किंवा वधू मिळू शकेल असं मला वाटतं। सर, हा जो कार्यक्रम आहे नेमका कुठे आयोजित करण्यात आलेला आहे? हा आपला सक्करदेरावरती जो हॉल आहे आपल्या याचा NITचा, त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे सांस्कृतिक सभागृह। सर, कसं वाटतं या कार्यक्रमाला फार मेहनत घेतलेली दिसते, काय सांगाल याबद्दल? हा कार्यक्रमाचे नियोजन आम्ही मागील 2 महिन्यापासून करत आहे। अध्यक्ष, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष मिळून आम्ही परिसरातील गावांना भेटी देऊन तेथील प्रमुख लोकांना कॉन्टॅक्ट करून त्यांच्या मार्फतीने तसेच नागपूर शहरातील आपल्या ग्रुपवर टाकून बायोडाटे कलेक्ट केले आणि ॲड्स जाहिरातसुद्धा मागविलेल्या आहेत। त्याच्यामुळे बऱ्याच लोकांचा आमचा सहभाग आहे। सर, या कार्यक्रमामध्ये जवळपास किती युवक युवती येणार आहेत? या कार्यक्रमामध्ये जवळपास 1000 युवक युवती आणि पब्लिक तर राहील। येणारे जे लोक असतील त्यांच्याकरता काय सुखसोयी करण्यात आलेल्या आहे? त्यांच्याकरता एक चांगल्या अशा प्रकारचा हॉल वगैरे केलेला आहे, त्याचप्रमाणे जेवणाची वगैरे व्यवस्था तिथे केलेली आहे आणि पूर्ण व्यवस्था त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। तर आपण आता सर्व पदाधिकारी ज्यांनी असं सांगितलेलं आहे की हा कार्यक्रम 25 तारखेला आयोजित करण्यात आलेला आहे आणि राज्याच्या विविध भागातून या ठिकाणी मोठ्या संख्येने तरुण तरुणी येणार आहेत आणि विशेष म्हणजे जे घटस्फोटित असेल आहे ते लोकसुद्धा येणार आहेत आणि ज्या विधवा असतील आहे ते सुद्धा लोक येणार आहेत। कारण ऋणानुबंधाच्या गाठी ह्या परमेश्वरांनी वरतून जोडलेल्या असं म्हणतात, मात्र नुसत्या वरतून रेशीम गाठी जोडल्याने होत नाही, तर त्याची पक्की गाठ ही या भूतलावरूनच बांधल्या जाते। आणि याचं एक चांगलं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे या समाजाच्या माध्यमातून हा जो कार्यक्रम आहे, हा एक जो उपक्रम आहे, हा निश्चितच या देशाच्या विकासासाठी आणि ते जे तरुण तरुणी यांचं जे मनोमिलन होणार आहे आणि जे लग्नाच्या ऋणानुबंध या गाठीमध्ये ज्या राहणार आहेत, तर हा चांगला एक असा उपक्रम आहे आणि या उपक्रमाची संपूर्ण स्तरातून कौतुक केलं जात आहे, हे विशेष। नागपूरच्या टिळक पत्रकार भवनातून व्हिडिओ जर्नलिस्ट उदयसह संजय मिरे, एएचएन न्यूज नागपूर। अरे वाह, पिकनिक की तैयारी? अब बेटा हम ठहरे डायबिटीज के पेशेंट, इस उम्र में पिकनिक वगैरह तो ना हो पाएगा, ज्यादा बैठने से पैरों में सूजन भी। तो फिर इतनी सारी दवाई क्यों? 90% ऑफ डायबिटिक पेशेंट की शुगर सिर्फ अप्रोप्रिएट डाइट थेरेपी से कंट्रोल की जा सकती है। अच्छा, अब क्या करें? पूरे इंडिया में अप्रोप्रिएट डाइट थेरेपी के
50+ सेंटर्स है। तो आज ही अपनी अपॉइंटमेंट बुक कराएं और डायबिटीज के सोल्यूशन पाएं। आज ही अपने कंफर्मेटरी टेस्ट कराएं सिर्फ एप्रोप्रिएट डाइट थेरेपी से।